मित्रांनो आपण जरा आलेलो आहेत बाहेर ज्यूस प्यायला। हे ज्यूस आहे का काय विषय? गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय। जय शिवराय मित्रांनो, आज वार आहे सोमवार, एक्सपायरी मिड कॅप निफ्टी आणि एक्साइटेड मी आज तरी मूव येईल असं मला असं वाटतंय। मागचे 2 महिने तरसलोय मी मूव साठी। वरच्या साईडचा मूव काही यायला झालाय आणि स्टॉक आपले तिथेच अडकून बसलेले आहेत। एक 15-20 स्टॉक आहेत मला वाटते जवळजवळ। पण काय नाही, मागच्या महिन्यात चांगला झाला प्रॉफिट स्टॉक मध्ये। या महिन्यात तेवढा प्रॉफिट बुक नाही झाला जेवढा मागच्या महिन्यात झाला होता। पण तेच आहे, जर तुम्ही स्विंग करत असाल कधी प्रॉफिट कधी लॉस मध्ये एवढं नाही, पण प्रॉफिट आणि मंद गतीने चालणं होणारच आहे। पण काय माहिती आता काय वाटतंय कुठला स्टॉक आज दणका चालेल, तर तो हाय एक LNT। पण मला माहित नाही आज चालेल का नाही, पण तो 3% पळालाय आज। अजून 10-12% पळाला तर मजा येईल, पण ठीक आहे बघू काय होते। 10-12% काय पळणार नाही, एवढं पळलं तर म्हणजे कुठं जाईल, 4,500 जाईल डायरेक्ट। त्यामुळे बघू। आणि बाकी एक स्टॉक होता दुसरं म्हणजे अंबुजा सिमेंट, त्याने ऑल टाइम हायचा ब्रेकआउट दिला, तो बघू आज काय देवी लावतोय। बाकी हे 2-3 स्टॉक तर आहेत, टायटन वगैरे पण आहे। त्यामुळे बघू, जे काय होईल ते तुमच्याबरोबर शेअर करू। आणि मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी आहे आणि मिड कॅप मधले स्टॉक आहेत बऱ्यापैकी आपल्याकडे। जर अप मूव आला तर भारी होईल, डाऊन मूव आला तर मग भंगार कार्यक्रम होईल सगळा, परत ते स्टॉक त्याच रेंज मध्ये जातील। त्यामुळे बघू आज काय होतंय, तर भेटू डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये। नमस्कार मित्रांनो, आता आपण घरी आलेलो आहे। 14:59 म्हणजे 3 वाजायला 1 मिनिट कमी आहे। मार्केट संपत आलंय आणि निफ्टीची रेंज बघितली तर परत तीच सडकी रेंज आहे। काय रे काय चाललंय, थांब बघू कधीपासून आहे ते बघूया। त्या दिवशी दाखवलेलं मला वाटतंय, वापस दाखवतो। हे बघा, तर या ठिकाणी जर बघितलं तर हे दिवस कुठला होता ह्याच्या पण मागं, इथून म्हणजे जानेवारी, म्हणजे जसा डिसेंबर संपला तेव्हापासून निफ्टी ह्याच रेंजमध्ये आहे। म्हणजे वरती गेलं नाही जास्त, इथं वरती जाते परत खाली पण येते, वरती जाते खाली येते, वरती जाते खाली येते। त्यामुळे होतंय काय, जे काय स्टॉक आहेत ते स्टॉक पण वर जाऊन खाली येतात। तरी पण काय काय चांगले स्टॉक आहेत जिथं आपण तुम्हाला सांगितले होते आणि त्यानंतर आपण चांगल्या प्रकारचे त्यामध्ये टार्गेट काढलेले आहेत आणि थोडेसे झालेत, अर्धे झालेत, अर्धे राहिलेत। त्यातला पहिला स्टॉक सांगतो मी तुम्हाला, तो म्हणजे LNT। नेट चालतंय का रे बाई, पकड 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 जरा पकडू, जरा देखताय ना। हे बघा मित्रांनो, हा LNTचा स्टॉक आहे आणि यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा चांगला पळला आहे का नाही, हे बघा। आणि बाकी काय केलं नव्हतं, फेबोनाची रिट्रेसमेंट काढली होती, 0.5 ची ही लेवल आहे, त्याचबरोबर आधीचा सपोर्ट आहे आणि तिथून परत एकदा 3473 ला गेलाय। ॲव्हरेजमध्ये आपली एंट्री जी झाली ना ती 3287 का 88 ला झाली, जे मी तुम्हाला आता दाखवेन थोड्या वेळात। आणि त्यानंतर अजून एक जो स्टॉक वरती गेला होता तो टायटन होता, तो त्या दिवशीच दाखवला होता, पण टायटनची आपली बाईंग थोडीशी वरती आहे, एवढा खाली येऊन पण काय फायदा नाही झालाय। बघा टायटन, हे बघा टायटन इथं आला होता, इथून परत टायटन मध्ये पण बाउन्स आला, सेम ही पण लेवल तीच आहे, 0.5 ची फेबोनाची रिट्रेसमेंट। आणि त्यानंतर अजून एक स्टॉक आहे तो म्हणजे अंबुजा सिमेंट। आता हे स्टॉक झालेले आहेत, यामध्ये मूव येऊन गेलेला आहे, त्यामुळे मी काय तुम्हाला घ्यायचं रिकमेंडेशन या ठिकाणी देत नाहीये। तर हा अंबुजा सिमेंट बघू शकता, 600चा याचा ऑल टाइम हायचा ब्रेकआउट होता, जसं 600 ब्रेक केला डायरेक्ट 615 पर्यंत आता। आणि त्यानंतर अजून पण काय सांगता येत नाही, बुक तर केला नाही अजून, पण बघू 640-650 ज्या ठिकाणी जाईल तिथं बुक करायचा प्रयत्न करू। तर हे एवढे स्टॉक होते जे आज यांनी दर्शन दाखवलेलं आहे चांगलं। बाकी निफ्टी तर काहीच नाही, निफ्टी साईडवेज आहे, त्यामुळे हे स्टॉक पण थोडेसे साईडवेज राहिले। मला तर वाटतं एक 18 ते 20 स्टॉक आहेत आपल्याकडे होल्डिंग आणि ते सगळे स्टॉक थोड्या साईडवेज रेंज मध्ये अडकलेले आहेत। त्यामुळे बघू आता काय होते। मला असं वाटतंय हा जो एक स्टॉक आहे आपला, जो मी दाखवतो परत एकदा, भारत इलेक्ट्रॉनिक, ज्याच्यामध्ये आपलं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं मे बी, हा आपला 5% टार्गेट या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणी बघू शकता 177 ला का 78 ला एंट्री केली होती, खालीच एंट्री होती आणि त्यानंतर आता स्टॉक आहे 204 रुपयाला, 212 पर्यंत बघू जाईल मला असं वाटतंय। आणि तिथं आपण आपला प्रॉफिट बुक करायचा प्रयत्न करू। या ठिकाणी 5-10% इथं भेटतील आपल्याला। तर जे काय होतंय तुम्हाला आता पुढच्या ब्लॉग मध्ये कळेल। हा ब्लॉग मला वाटतं एंड करायला घेऊ आता। या ब्लॉग मध्ये काय मित्रांनो आपण जरा आलेलो आहेत बाहेर ज्यूस प्यायला। हे ज्यूस आहे का काय विषय? ज्यूस आहे, ते जरा वेगळ्या ह्याच्यात दिलेले। हा तू माग सरक जरा, आधी ग्लासच देत होते, आता हे वेगळेच कप पण नाही म्हणतात, काहीतरी वेगळंच आहे, बाउल म्हणायचं। क्वांटिटी कमी झाली, हा क्वांटिटी कमी झाली आणि किंमत तेवढीच राहिली, इज्जत आहे मार्केटिंगला पण। हा तर मागच्या वेळेस आम्ही आलतो त्यावेळेस जरा वेगळाच विषय झालता,
ते काय पोमेग्रेनेट घेतलेला आम्ही, कारण ते जरा महाग दिसलं नाही का, आम्हाला वाटलं चांगलं असेल. पोमेग्रेनेट म्हणजे डाळिंब असतं. हा, त्या माहित नव्हतं ते काय. आता इंग्लिशचा माझा तर लांब पर्यंत संबंध नाही. मंगेशचा होता तरी पण त्याला कळलं होता, पण मी प्राइस बघितली 100 रुपये. म्हणलं काहीतरी नवीन फळ दिसतंय रे कुठलं तरी. बघतोय तर पोमेग्रेनेट म्हणजे डाळिंब असते. पण काय विषय नाही, होत असतात अशा चुका. आणि पुढच्या वेळेस कोण जर आला ना नवीन आपल्या बरोबर, त्याला म्हणायचं हे घे रे. अंजीर आणि स्ट्रॉबेरी काही एवढं नाही. अंजीर आहे चांगलं, मिक्स पण चांगलं आहे रे. मिक्स कितीला आहे? मिक्स पण तेवढ्यालाच 70लाच असेल. हे पण बादशाह आहे, भारी आहे ते पण भारी. तर बघू आता परत पुढे गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, 12:38 झालेले आहेत आणि आजचा वार आहे मंगळवार. एक्सपायरी आहे फिन निफ्टीची एक्सपायरी. आणि हा परत एकदा तुमच्यासमोर ओपन आहे निफ्टीचा चार्ट. बघू शकता अजून पण साईडवेज आहे. काल साईडवेज होतं, आज पण साईडवेज आहे. मोठी मोमेंटम एक्सपेक्टेड होती, कुठल्याच डायरेक्शनला झाली नाही. इथं खालीवर झालं पण परत त्याच रेंजमध्ये निफ्टी आहे. असो, जे काही स्टॉक आहेत आपले, तर बऱ्यापैकी आज स्टॉक भरपूर स्टॉक 5-5% आलेले आहेत. तर ते स्टॉक पहिले बघून घेऊया आपण आणि त्यानंतर पुढची वाटचाल करूया. तर सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे 5% तर हे जर बघितलं तुम्ही, अरे नेट का चालत नाही रे. आलं. तर सगळ्यात पहिला स्टॉक आहे हा होता SGVN आपण घेतला होता. तर सध्या बघितलं तर ह्याच्यात 5%चं आपलं टार्गेट आलेलं आहे. पण टार्गेट 10%चं आहे आपलं, पण मी तुम्हाला जस्ट दाखवतोय. त्यानंतर अजून एक स्टॉक बघू शकता या ठिकाणी, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन. यामध्ये 4.55% आलेलं आहे. आता हे निफ्टीचा चार्ट दाखवतोय तुम्हाला. निफ्टीचा जर तुम्ही चार्ट बघितला ना, तर ओव्हरऑल निफ्टी साईडवेज आहे, पण या ठिकाणी स्टॉकमध्ये थोडीशी मोमेंटम तुम्हाला बघायला भेटते. आता अजून एक हा स्टॉक आहे. आता हा LIC हाऊसिंग फायनान्स आहे. यात 5% झालेला नाहीये, पण ह्याच्यात क्वांटिटी जास्त आहे, त्यामुळे हे 5% वरतीच आपण बुक करणार आहे. हा झालाय आता 2.78, ऑलमोस्ट सकाळी 3-3.5 पर्यंत गेलता आणि 625 रुपये याच्यात पण आपल्याला भेटत आहेत. समजा निफ्टीने जर इथून पलटी मारली, इथून जर निफ्टी जर वर जात असेल, तर आपल्याला अजून जास्त हे 5-5% वाले परत एकदा 6-7% आणि जो 2.5-3% वाले आहेत ते परत 5%ला जाताना बघायला भेटतील. परत अजून एक दुसरा स्टॉक आहे, तो म्हणजे हा म्हणजे बेल काय भारत इलेक्ट्रॉनिक. यामध्ये तुम्हाला 5.80% या ठिकाणी टार्गेट बघायला भेटते, जो पण आपण किती 10%ला बुक करायचा प्रयत्न करू. त्यानंतर अजून 3 स्टॉक आहेत. सगळ्यात पहिलं तर परत बघू शकता L&T लार्सन अँड टर्बो 4.25%. बघूया हा किती टक्के होतोय. त्यानंतर परत एकदा दाखवतो, हा एक स्टॉक तुमच्याबरोबर शेअर केला होता निप्पॉन इंडिया. यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5.5% यामध्ये रनिंग आहे. क्वांटिटी थोडे कमी आहेत, बघू 10% झाले की आपण यामध्ये पण बुक करायचं बघू. आणि त्यानंतर फायनल स्टॉक तो म्हणजे NHPC. आता NHPC मध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर NHPCच्या अर्ध्या क्वांटिटी इकडे, अर्ध्या क्वांटिटी तिकडे, त्यामुळे याचं टार्गेट 5% झालं तरी याचं प्रॉफिट जर बघितलं फक्त 43 रुपये. पण याच्या फक्त क्वांटिटी जर तुम्ही इथं बघितलं ना NHPCच्या, हे बघू शकता 10च क्वांटिटी आहेत. 10 म्हणजे काहीच नाही, ठीक आहे. 700-800 रुपयाचे स्टॉक आहेत फक्त. ओव्हरऑल जर बघितलं तर एक 6 ते 7 स्टॉक जे 5%च्या टार्गेटवरती आहेत. तर आता यांचं 10% टार्गेटचा विषय कसा आहे, समजा निफ्टीने जर वरच्या साईडला मुवमेंट दिली तर 10%चं टार्गेट होऊ शकतं. नाहीतर परत एकदा जर इथून जर निफ्टीने रिव्हर्स मारला तर परत ते खाली येऊ शकतात कॉस्ट टू कॉस्ट. आणि बाकीचे जे काय स्टॉक आहेत जे पण 2-3% मायनस आहेत, ते मिक्स करून जर ओव्हरऑल PNL मध्ये बघितलं तर कॉस्ट टू कॉस्टच आपण आलेलो आहे. तर आता एवढं सगळं भाषण केल्यानंतर बाई काहीतरी बोल, काही बोल बाई. हे घे मोबाईल. आता काय केलं पाहिजे आपण, काय करतो आता, काय करतो, गेम घ्यायचे का खेळू की काय बाई. तुम्हाला तेवढंच पाहिजे का रे? मला पण तेवढंच पाहिजे. पण जाऊ दे आता मित्रांनो, काय थोडं गेमच खेळू. स्टॉक शोधत तर मी बसलो होतो सकाळी, त्यामुळे 2 स्टॉक आहेत जे आता इथं सांगू शकत नाही ब्लॉग मध्ये, नाहीतर सर्वांनाच काम परचेस होऊन जाईल. पण बघू, लर्निंग ग्रुपवरती तुमच्या बरोबर शेअर करू आपण. आणि आता काय नाही, जर 10%चं जर टार्गेट झालं स्टॉकमध्ये तर ते बुक करायचा प्रयत्न करू. बुक करताना तुमच्या बरोबर शेअर करू. आणि मला वाटतंय DLF बुक केलाय फक्त मागच्या आठवड्यात, आणि 3 आठवडे झालं फक्त एकच स्टॉक बुक केलाय, तो म्हणजे DLF. त्याच्यात प्रॉफिट बुक केलाय मला वाटतं 3000 रुपये. DLF आणि अजून कुठला तरी एक बुक केला होता मला वाटतं 500 रुपयाचा. हे 2 स्टॉक बुक केले. त्यानंतर एक पण स्टॉक बुकिंगला आलेला नाहीये. तर त्याचं कारणच आहे की निफ्टी थोडंसं साईडवेज रेंजमध्ये, मिड कॅप निफ्टी साईडवेज रेंजमध्ये. पण बघू, आता बऱ्यापैकी स्टॉक 5-5% वर आलेले आहेत, ते बुक करायचा आपण प्रयत्न करू. आणि काय नाही, भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाकी आता काहीच नाही. तर मित्रांनो, आता 3:02 झालेले आहेत आणि ब्लॉग एंड करू.
आणि काय आज कुठला वार होता? सोमवार होता ना आज. सोमवार. आणि आज एक्सपायरी कशाची होती? मिड कॅप निफ्टीची. पण मुवमेंट आली नाहीये, साईडवेज राहिले. सेलरला फायदा झाला असेल निश्चितच, पण कधी कधी फायदा कधी कधी तोटा. आणि स्विंगमध्ये आपल्याला लार्सन अँड टर्बोमध्ये चांगलं म्हणजे दिसतंय. अजून बुक नाही केला आपण, पण 5-6% टार्गेट त्यामध्ये पण झालेलं आहे आपलं. बघूया असेच काय स्टॉक काढत जाऊ, तुमच्याबरोबर शेअर करत जाऊ. म्हणजे काय असतील, बॉटमला असतील, टॉपला असतील, प्राइस ॲक्शन बघू, फंडामेंटल बघून करत जाऊ. बाकी आता तर एंड करू. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.